नमस्कार. भारतीय राज्यघटनेची 12 परिशिष्ट अनेकांसाठी हा एक मोठा डोकेदुखीचा विषय आहे, बरोबर ना? महत्वाचा तर आहेच, पण लक्षात ठेवायला तितकाच अवघड. पण काळजी करू नका, आज आपण यावर एक जबरदस्त उपाय शोधणार आहोत. विचार करा, परीक्षेचा तो ताण आणि अशात ही सगळी 12 परिशिष्ट, तीही अगदी योग्य क्रमाने आठवणं. अरे बापरे, खरंच खूप अवघड होऊन बसतंय नाही का? कितीही वेळा वाचलं तरी नेमकं चौथं परिशिष्ट कशाबद्दल आहे किंवा 10वं कशाबद्दल, यात हमखास गोंधळ उडतोच. पण आता ही चिंता कायमची मिटणार आहे, कारण आज आपल्याकडे एक अशी सोपी पण जबरदस्त ट्रिक आहे जी हा तुमचा सगळा गोंधळ दूर करेल. आणि त्यानंतर ही परिशिष्ट तुम्ही कधीच विसरणार नाही. चला तर मग बघूया काय आहे ही ट्रिक. तर ही आहे ती आपली मॅजिक ट्रिक. काहीतरी मोठं रॉकेट सायन्स नाहीये, तर एक साधंसं इंग्रजी वाक्य आहे. पण हेच वाक्य ही 12 परिशिष्ट लक्षात ठेवण्याची एक मास्टर की आहे, एक गुरुकिल्ली आहे. आणि ते वाक्य आहे टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. हो, बरोबर ऐकलत. फक्त एवढंच. टीयर्स ऑफ ओल्ड पीएम याच 12 अक्षरांमध्ये आपली 12 परिशिष्ट अगदी क्रमाने दडलेली आहेत. चला मग बघूया हे कसं काम करतं ते. हे बघा किती सोपं आहे हे. या वाक्यातलं प्रत्येक अक्षर म्हणजे टी, ई, ए, आर, एस असं एम पर्यंत प्रत्येक अक्षर एका परिशिष्टाबद्दल सांगतं. म्हणजे अक्षरशः टी म्हणजे पहिलं परिशिष्ट, ई म्हणजे दुसरं आणि असं करत करत एम म्हणजे 12वं. हीच आपली ब्लूप्रिंट आहे. चला तर मग आता या ट्रिकचा वापर करून प्रत्येक परिशिष्टाला आपण एक एक करून उलगडूया. प्रत्येक अक्षराचा नेमका अर्थ काय आहे आणि त्या परिशिष्टात काय दडलंय हे सविस्तरपणे पाहूया. ओके, तर सुरुवात करूया पहिल्या अक्षरापासून. टी. टी म्हणजे टेरिटरीज. सोप्या भाषेत सांगायचं तर भारताची राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश. तर आपल्या पहिल्या परिशिष्टात काय आहे? तर यात आपल्या देशातल्या सगळ्या राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं आणि त्यांच्या सीमांची अधिकृत यादी आहे. म्हणजे सध्या जी 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत त्यांची सगळी माहिती इथेच मिळते. टी नंतर येतो ई. ई म्हणजे एमॉल्युमेंट्स. आता हा जरा अवघड शब्द वाटेल, पण याचा सरळ अर्थ आहे वेतन, पगार आणि भत्ते. तर आपल्या दुसऱ्या परिशिष्टात राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, स्पीकर अशा मोठ्या पदांवरच्या व्यक्तींना किती पगार मिळणार, त्यांना काय काय सुविधा मिळणार, याची सगळी माहिती दिलेली आहे. ठीक आहे, आता तिसरा अक्षर ए. ए म्हणजे अफर्मेशन्स, म्हणजेच शपथ. वेगवेगळ्या पदाधिकाऱ्यांनी पद स्वीकारताना जी शपथ घ्यायची असते त्याचे नमुने या तिसऱ्या परिशिष्टात दिले आहेत. पण इथे एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवा, ही परीक्षेसाठी खूप महत्वाची आहे. राष्ट्रपतींची शपथ इथे नाही, ती घटनेच्या कलम 60 मध्ये वेगळी दिली आहे. हा एक महत्वाचा अपवाद आहे. आता टियर्समधला पुढचा शब्द आर. आर म्हणजे राज्यसभा. अगदी सोपं. तर चौथ्या परिशिष्टात राज्यसभेच्या जागा वाटपाबद्दल माहिती आहे. म्हणजे कोणत्या राज्याला किंवा केंद्रशासित प्रदेशाला राज्यसभेत किती जागा मिळणार हे इथे ठरवलेलं आहे. आणि हे वाटप कशाच्या आधारावर होतं? तर त्या राज्याच्या लोकसंख्येच्या आधारावर. आता टियर्समधला शेवटचा अक्षर एस. एस म्हणजे शेड्यूल्ड एरियाज, म्हणजेच अनुसूचित क्षेत्रे. तर 5व्या परिशिष्टात देशभरातल्या अनुसूचित क्षेत्रांचं आणि तिथे राहणाऱ्या जमातींचं प्रशासन कसं चालेल याबद्दलच्या खास तरतुदी आहेत. पण यात सगळी राज्य नाहीत बरं का. काही राज्यांसाठी वेगळी व्यवस्था आहे जी आपण लगेचच पुढच्या परिशिष्टात बघणार आहोत. तर आता OF मधला पहिला ओ. हा ओ आहे अदर ट्रायबल एरियाजसाठी, म्हणजे इतर आदिवासी क्षेत्र. 6व्या परिशिष्टात फक्त आणि फक्त 4 राज्यांमधल्या आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबद्दल विशेष तरतुदी आहेत. आणि ही 4 राज्य लक्षात ठेवायला पण एक सोपी ट्रिक आहे. AMTM म्हणजे आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. AMTM हे लक्षात ठेवा. पुढे येतो एफ. एफ म्हणजे फेडरल लिस्ट्स, म्हणजेच आपल्या सूच्या. इथेच तर खरी अधिकारांची वाटणी आहे. म्हणजे कोणत्या विषयावर केंद्र सरकार कायदा बनवणार आणि कोणत्या विषयावर राज्य सरकार, हे सगळं 7व्या परिशिष्टात ठरवलंय. यात 3 लिस्ट आहेत. एक युनियन लिस्ट, ज्यावर फक्त केंद्र सरकार कायदा बनवतं. दुसरी स्टेट लिस्ट, ज्यावर राज्य सरकार कायदा बनवतं. आणि तिसरी कॉन्करंट लिस्ट, ज्यावर केंद्र आणि राज्य दोघंही कायदे बनवू शकतात. आता ओल्डमधला ओ. हा ओ आहे ऑफिशियल लँग्वेजेससाठी, म्हणजेच आपल्या अधिकृत भाषा. 8व्या परिशिष्टात आपल्या संविधानाने मान्यता दिलेल्या सगळ्या 22 भाषांची यादी आहे. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे जेव्हा संविधान लागू झालं तेव्हा यात फक्त 14 भाषा होत्या. आणि हो, अजून एक महत्त्वाची गोष्ट, इंग्रजी या यादीत नाही. आता वळूया एलकडे. एल म्हणजे लँड रिफॉर्म्स, म्हणजेच जमीन सुधारणा.
हे परिशिष्ट खूप ऐतिहासिक आहे बरं का. देश स्वतंत्र झाल्यावर जमीनदारी पद्धत संपवण्यासाठी जे कायदे आणले गेले त्यांना कोर्टाच्या हस्तक्षेपापासून वाचवण्यासाठी हे 9वं परिशिष्ट 1951 साली पहिल्याच घटनादुरुस्तीने जोडण्यात आलं होतं. ओके, ओल्डमधला शेवटचा अक्षर डी. डी म्हणजे डिफेक्शन, म्हणजेच पक्षांतरबंदी कायदा. आयाराम गयाराम संस्कृती थांबवण्यासाठी आणि राजकारणात स्थिरता आणण्यासाठी हा कायदा आणला होता. हे 10वं परिशिष्ट 1985 साली 52व्या घटनादुरुस्तीने आपल्या घटनेत जोडले गेलं. आणि आता आपण आपल्या ट्रिकच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. PM. यातला P आहे पंचायतसाठी, म्हणजे आपला पंचायती राज. हे 18वं परिशिष्ट 73व्या घटनादुरुस्तीने 1992 साली जोडलं गेलं. यात पंचायतींना कोणते अधिकार आहेत, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत, हे सगळं सांगितलंय. आणि यात एकूण 29 विषय आहेत. आणि आता शेवटचं अक्षर M. M म्हणजे म्युनिसिपालिटीज, म्हणजेच नगरपालिका. हे 12वं आणि शेवटचं परिशिष्ट 74व्या घटनादुरुस्तीने 1992 मध्येच जोडलं गेलं. जसं पंचायतींसाठी 11वं परिशिष्ट आहे, तसंच हे शहरी भागांतील नगरपालिकांसाठी आहे. यात त्यांच्या अधिकारांबद्दल सांगितलंय आणि एकूण 18 विषय दिलेले आहेत. तर ही झाली आपली ट्रिक आणि 12 परिशिष्ट. पण थांबा, फक्त पाठ करून चालणार नाही. परीक्षेमध्ये काही ठिकाणी हमखास गोंधळ होतो. तर आता आपण असेच काही महत्त्वाचे मुद्दे बघूया जे तुमचा हा गोंधळ दूर करतील आणि तुम्हाला इतरांपेक्षा एक पाऊल पुढे ठेवतील. सगळ्यात जास्त गोंधळ कुठे होतो माहितीये? परिशिष्ट 5 आणि 6 मध्ये. पण फरक अगदी सोपा आहे. लक्षात घ्या, परिशिष्ट 5 हे संपूर्ण देशातल्या अनुसूचित क्षेत्रांसाठी आहे, एक जनरल तरतूद. पण परिशिष्ट 6 हे स्पेशल आहे. ते फक्त आणि फक्त 4 राज्यांसाठी आहे. आपली AMTM ट्रिक आठवली? आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम. परीक्षेमध्ये हमखास मणिपूरचा ऑप्शन देऊन गोंधळ निर्माण केला जातो. पण लक्षात ठेवा, मणिपूर यात नाही. आता आठवा, आपण शपथेबद्दल बोललो होतो. परिशिष्ट 3. तिथे एक अपवाद सांगितला होता, तो पुन्हा एकदा पक्का करून घेऊया. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल या तिघांच्या शपथेचे नमुने परिशिष्ट 3 मध्ये नाहीत. ते घटनेतल्या वेगळ्या कलमांमध्ये दिलेले आहेत. हा मुद्दा विसरू नका. आणि भाषांबद्दल म्हणजे 8व्या परिशिष्टाबद्दल अजून एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा. सगळ्यात शेवटी ज्या 4 भाषा जोडल्या गेल्या त्या कोणत्या? त्या आहेत बोडो, डोगरी, मैथिली आणि संथाली. आणि हे लक्षात ठेवायला पण एक छोटी ट्रिक आहे, BDMS. BDMS. सोपं आहे ना? तर मग पुन्हा एकदा बघूया आपली ही जादुई ट्रिक. टियर्स ऑफ ओल्ड PM. बघा, या एका साध्या वाक्याने आपण सर्व 12 परिशिष्ट त्यांच्या योग्य क्रमाने आणि त्यांच्यात काय आहे यासह किती सहजपणे लक्षात ठेवली. तर मग आता सांगा, या सोप्या ट्रिकनंतर भारतीय राज्यघटनेच्या परिशिष्टांवर प्रभुत्व मिळवण्यासाठी आपण सगळे तयार आहोत की नाही? मला खात्री आहे आता हा विषय तुमच्यासाठी खूप सोपा झाला असेल.